ऑपरेशन सुरू होतं। महापौर रितू तावडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। रितू तावडेजी, आपण म्हणाला होतात की पावसाळापूर्व सगळी कामं झालेली आहेत, मुंबईच्या सुरक्षेसाठी, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी काम झालेलं आहे, पण हकनाक आणखी एक बळी गेलाय। नाही, आता हे लक्षात घ्या, साकीनाकाकडे पण जी घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी आहे। त्या घटनेचं अजिबात या ठिकाणी समर्थन केलं जात नाही। प्रशासनाचं तर नाही, प्रशासनाच्या माध्यमातून जी काही चूक आहे ती खूप मोठी अक्षम्य चूक आहे आणि या ठिकाणी प्रशासनाला काय पाठीशी घालण्याचं काम नाहीये। त्या ठिकाणी जर तुम्ही पूर्ण मी माहिती घेतली, वरती ढापा टाकलेला होता मॅन्युअल वरती, पण तो काढला होता। विषय हा आहे की आज ढापा काढून त्याच्यात जाळी टाकण्याचं काम मी भर पावसात का सुरू केलं, त्या ठिकाणी असलेल्या एईने, सब इंजिनियरने आणि वॉर्ड ऑफिसरनी। मी तिकडचे वॉर्ड ऑफिसर जे हेदलेकर आहे त्यांच्याबरोबर मी सातत्याने बोलते। पाणी होतं, भरून धोधो पाऊस पडत होता, त्या बिचारा चालणाऱ्या व्यक्तीला ते मॅन्युअल दिसलं नाही आणि तो व्यक्ती त्या मॅन्युअल्स मध्ये गेला। बरं, हे काम चालू असताना त्या ठिकाणी बॅरिकेड्स नव्हते, खाजगी कंत्राटदार जे त्यांची माणसं होती ती पण त्या ठिकाणी उभी नव्हती। तर ही खूप मोठी हलगर्जीपणा आहे, ही खूप मोठी चूक आहे आणि या चुकीवरती 100% संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवरती ही कारवाई होणारच आहे। परंतु या ठिकाणी पूर्ण या गेल्या 1.5-2 महिन्यापासून वारंवार मीटिंग घेऊन, वारंवार व्हिजिट करून, वारंवार सगळीकडे जाऊन प्रत्येक ठिकाणी मॅन्युअल्स वरती झाकणं आहेत की नाही, झाडांचं ऑडिट करा, ज्या ठिकाणी सीसी रोडची कामं चालू आहे त्याच्या बाजूला असलेल्या झाडांचं ऑडिट करा, तिकडे सिमेंटचं पाणी पोचतंय, पडदी तयार होते, त्या पडद्या काढून टाका। ह्या सूचना माझ्या माध्यमातून मी वारंवार प्रशासनाला देत होते। आयुक्त भिडे मॅडमकडे जात होते, एमसीना सगळ्यांना पाठवत होते, संबंधित अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स लावत होते। परंतु ही जी चूक आहे ही त्या ठिकाणी असलेलं झाकण काढून तिथे जाळी बसवण्याचं जे काम भर पावसात चालू होतं। रितू तावडेजी, मग कुठेतरी हा सगळा कारभारातला हा सगळा ढिसाळपणा दिसतोय आणि सामान्य मुंबईकराचा जीव त्याच्यामध्ये जातोय। रितू तावडेजी, 100% ढिसाळपणा आहे। मी अजिबात याला हे करणार नाही। तुम्ही जे स्टेटमेंट दिलंय त्याचं मी समर्थन करणार मी याला, की हा पूर्ण प्रशासनाचा ढिसाळपणा आहे। एवढ्या भर पावसामध्ये एवढा रेड अलर्ट दिलेला आहे, संपूर्ण धोधो पाऊस पडतोय आणि इतक्या मोठ्या पावसामध्ये झाकण काढायचं कामच नव्हतं। या सगळ्या संदर्भात रितू तावडेजी, आपण म्हणालात वॉर्ड ऑफिसरशी मी बोलले, तिथं वर्क ऑर्डर होती का अधिकृतरित्या, आणि जर होती तर मग अशा पद्धतीनं प्रिकॉशन जे घ्यायला हवं होतं, जे करायला हवं होतं, की इथं काम चालू आहे, हे का समजू शकलं नाही सामान्य मुंबईकर तिथून जात असताना? वॉर्ड ऑफिसर हेदलेकर त्यांच्याशी बोलताना पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की ह्याची वर्क ऑर्डर नव्हती। आता ते मला सांगतात की मॅडम ह्याची आधी वर्क ऑर्डर होती, त्याला जाळं बसवण्याची, म्हणजे मला वाटतं बिफोर मान्सून ही जाळं बसवण्याची वर्क ऑर्डर होती आणि काम मात्र पावसात करत होते। ही फार मोठी चूक आहे प्रशासनाची। जेव्हा तुमच्या वर्क ऑर्डर निघाली त्या जाळ्या तुम्ही पाऊस नसताना बसवायला हव्या होत्या। भर पावसामध्ये जर तुम्ही जाळी बसवणार तर पाणी जर साचलं असेल तर त्याच्या खालचं ते मॅन्युअल कोणाला दिसणार नाही। त्यामुळे खरंच त्या व्यक्तीचा जीव गेला त्या ठिकाणी। मला अतिशय दुःख होतंय या क्षणाला रितू तावडेजी, मग जर इतका ही जर अधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीनं ढिसाळ कारभार आणि मुजोरी समोर येत असेल तर कारवाई होणार का? 100%। परवाच्या दिवशी जे चेंबूरची घटना घडली, काल रात्री 3 अधिकाऱ्यांना आपण निलंबित केलेले आहे। आता ह्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीची घटना घडली आहे, त्याची चौकशी होणार आणि ह्या पावसामध्ये एवढं का काम सुरू केलं त्या सब इंजिनियरने, एईने आणि त्या वॉर्ड ऑफिसरनी पण का संमती दिली? रितू तावडेजी, सामान्य मुंबईकरांच्या मनात सध्या हाच प्रश्न आहे की सकाळी आम्ही कामावर जायला निघालो की सुरक्षित परत येऊ शकू की नाही, कुठं मॅनहोल मध्ये पडलो, विजेची तार तुटून जर कुठं पडली आणि शॉक लागला, या सगळ्या भीती सकट मुंबईकरांना जगावं लागतं। या संदर्भात काय आश्वस्त करणार, काय नेमक्या कठोर सूचना तुम्ही देणार आता यापुढे? नाही, मला स्वतःलाही या गोष्टीचं वाईट वाटतंय की सामान्य मुंबईकर, आम्ही सगळेच म्हणजे माझे मुंबईकर आहेत, ते बाहेर पडताना नेहमी जीव भांड्यात घेऊन का त्याने राहावं किंवा का त्यांनी भीतीच्या वातावरणात फिरावं, हे फार चुकीचं आहे। वारंवार प्रशासनाला आम्ही याचे निर्देश देतोय आणि त्यांना सांगतो पण आहे। आता ही मी पूर्ण चौकशी करते, ह्याची माहिती घेते, पण मी खरोखर मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मुंबईकरांच्या बाबतीत म्हणजे मी काय बोलणार, म्हणजे मला आता समजत नाही आहे ना, एवढं वारंवार आहे ना या सगळ्यांना एवढं निर्देश देऊनही यांच्याकडनं चुका होतात आहे। निलंबन तरी किती करत बसणार, आता असा प्रश्न पडलेला आहे। म्हणजे या आता अधिकाऱ्यांना असं वाटतंय का की 4.5 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये त्यांनी जे बेजबाबदारपणे काम केलं, आता त्या ठिकाणी नगरसेवक आलेले आहेत, त्या ठिकाणी महापौर बसले आहेत, उपमहापौर आले आहेत, संपूर्ण चेअरमॅन आलेले आहेत आणि या ठिकाणी कॉर्पोरेशन बसलेलं आहे। यांना याची भीती राहिली आहे की नाही? त्या ठिकाणी यांच्याकडनं आम्ही तर काम ह्याच्यापुढे करवूनच घेणार आहोत,
पण एक लक्षात घ्या, एक पुन्हा मी याच्यामध्ये दुरुस्त एकच करते हं. की झाकण उघडं नव्हतं, ते कामाच्या साठी काढलं होतं. वारंवार फोनमध्ये मला सांगितलं जातं मॅन्युअल्स ओपन होतं. हे ओपन नव्हतं, याला ओपन केलं गेलं. या मूर्ख प्रशासनाच्या मूर्खपणामुळे, हलगर्जीपणामुळे ते मॅन्युअल ओपन करून त्याच्यात जाळी बसवण्याचं काम, पण तेही भर पावसात. हं. ही फार मोठी चूक आहे आणि ह्याला हे नाही, ह्याला याच्यावरती कारवाई ऋतू होईल. तावडेजी, अगदी शेवटचा प्रश्न विचारते. आपण घटनास्थळावर जाणार आहात का? संबंधित जी मृत व्यक्ती आहे तिच्या कुटुंबियांची आपण भेट घेणार का? हा, मी आता पोहोचणार तिथे. त्या ठिकाणी जाते मी. मृत व्यक्ती त्यांच्या घरीही जाणार आणि त्या ठिकाणी संपूर्ण माहिती चौकशी तीच माझी चालू आहे, संपूर्ण घेणं. हं. सगळी माहिती घेते. त्या ठिकाणी लोकेशनवरती पण जाणार. ठीक. धन्यवाद ऋतू तावडेजी, आपण जय महाराष्ट्राशी सविस्तरपणे या संदर्भात बोललात यासाठी.